अमोल मुजुमदार त्याच्या खेळाच्या शेवटच्या काळात नेदरलँड्समध्ये एकीकडे प्रोफेशनल प्लेअर खेळत असताना तो नेदरलँड्सचा असिस्टंट कोच सुद्धा होता. त्याच्यानंतर अमोल मुजुमदारची पहिली कोचिंग असाइनमेंट आंतरराष्ट्रीय संघाकरता दक्षिण आफ्रिका जेव्हा 1920 भारतात आलं होतं त्या सिरीज करता बॅटिंग कन्सल्टंट म्हणून होती. म्हणजे त्या 1.5 महिन्याकरता फक्त तो बॅटिंग कोच होता ते. आणि त्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळत असताना अखेर अमोल मुजुमदार, म्हणजे आज विचार करा ना, जेव्हा सचिन तेंडुलकरनी हँडशेक केले तेव्हा जर तुम्ही जाऊन बघितलं की सचिन आणि अमोल त्यांनी ज्या पद्धतीने एकमेकांना फक्त खांद्यावर हात एकमेकांच्या ठेवला. ओके, कारण अमोल मुजुमदार, आदित्य तू म्हणलास तसं की आपण युजली म्हणतो की संघ जिंकला की श्रेय सगळं खेळाडूंना जातं, संघ हारल्यानंतर माथ्यावर खापर फुटतं प्रशिक्षकाच्या. सध्या क्रिकेटमध्ये वेगळे वारे वाहत आहेत, पण अमोल मुजुमदार गेली 2 वर्ष शांतीत क्रांती घडवून आणतोय असं आपल्याला आता लक्षात येत आहे की तो पडद्या मागे राहून ज्या गोष्टी बरोबर घडवून आणायच्या त्या बरोबर बदल घडवू शकलाय तो. पहिली गोष्ट, महिला क्रिकेटमध्ये एखाद्या कोचला ड्रेसिंग रूमने ऍक्सेप्ट करणं हा खूप मोठा इश्यू होता भारतीय संघाच्या गेले दशकभरात. तो मुद्दा मोडीत काढत मग त्यांनी कलेकलेने संघाची कामगिरी उंचावत नेत अखेर वर्ल्ड कप. त्याच्यामुळे हे जेवढं खेळाडूंना श्रेय आहे तेवढं कदाचित प्रशिक्षकालाही आहे. आणि जसं आदित्य तू म्हणलास तसं की त्याच्या स्वतःच्या दृष्टीने की जी गोष्ट त्यांनी लहानपणी तो सचिन तेंडुलकरच्या 1 वर्ष लहान आहे. तो सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेची ती 664ची पार्टनरशिप चालू होती तेव्हा पॅडअप करून तंबूत बसला होता. असा एक विनोद केला जातो की तेव्हापासून त्याचं करिअर संपेपर्यंत तो फक्त तंबूतच थांबला, त्याचा नंबर आलाच नाही. त्या अमोल मुजुमदारनी आज जाऊन ते वर्ल्ड कपचं मेडल स्वीकारणं हे त्याच्यासाठी किती महत्वाचं असू शकेल याची कल्पना करणंही अवघड आहे. पण देर आहे पण दुरुस्त आहे असं येते, म्हणजे चांगल्या लोकांच्या बाबतीत चांगलं घडतं हा प्रकार आहे.